पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. शोध लागला. कसं त्याचं एक छोटं उदाहरण सांगतो. मी MBBS पास झालो. डॉक्टर ND कुलकर्णी माझे बॉस होते. अत्यंत रिस्पेक्टेड माणूस, अत्यंत रिस्पेक्टेड माणूस. म्हणजे त्यांच्याविषयी एवढा आदर की ते स्कूटरवरनं चालले तर आम्ही 90 डिग्री अँगल करून गुड मॉर्निंग म्हणायचो. खूप हुशार, खूप चांगला सज्जन माणूस. त्यांच्या युनिटला माझी पोस्टिंग लागली इंटर्नशिपमध्ये. इंटर्नशिप करणारा डॉक्टर म्हणजे त्या विषयाचा सगळ्यात ज्युनियर डॉक्टर. त्याचं काम काय? बॉस आले उभं राहायचं, बॉस म्हणला बस मला बसायचं, बॉस काय लिही म्हणलं लिहायचं, बॉस पळ म्हणलं पळायचं. म्हणजे अशा प्रकारचा मी जॉईन झालो 2 महिन्यासाठी. 2 महिन्याची पोस्टिंग. ND सरांच्या युनिटला जॉईन झालो. ND बॉस आले, बसले उपडीमध्ये, आम्ही उभं राहिलो. आता कसं बघा, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये कसं असतं की स्त्रीरोगताकडे, डोळ्याचे लोक डोळ्याकडे, हाडाच्या हाडाकडे, लहान लेकराकडे, मेडिसिनला, सर्जरीचे, असं सेग्रिगेशन असतं. सेग्रिगेशन आमच्याकडे असं सगळ्या लाईन लागलेल्या आमच्या उपडीच्या बाहेर. सर्जरीची लाईन, मेडिसिनची लाईन, अशी लाईन लागलेली. आंबेजोगाई मेडिकल कॉलेज एकदम चांगलं कॉलेज होतं आणि तेव्हा बाहेर काही नव्हतं प्रायव्हेटला. आमच्याकडे प्रचंड पेशंट लोड होता. अशी लाईन लागलेली. मी बॉसवर उभा टाकलो होतो. माझं बाहेर लक्ष गेलं. आमच्या लाईनला एक पेशंट उभा टाकला होता, म्हणजे मेडिसिनच्या लाईनला एक पेशंट उभा टाकला होता. आणि मला असं वाटलं की त्या पेशंटला मेडिसिनची नाही, सर्जरीची गरज आहे असं मला वाटलं. इथपर्यंत ठीक आहे. बॉस समोर बसलेले, बॉसला नाही बोलायला पाहिजे पण बोलून गेलो मी. मी म्हणलं सर, तो पेशंट आपल्या लाईनमध्ये उभा टाकलाय ना, त्याला मेडिसिनची गरज नाही, सर्जरीची गरज आहे, बिचारा आपल्या लाईनमध्ये उभा टाकलाय असं म्हणलो मी सरळ. आमचे कुलकर्णी सरांना मोठ्या भिंगाचा चष्मा. त्यांना राग आला की ते चष्म्यातून बघायचे. एवढंच. त्यांच्या सगळ्यात मोठी शिवी ही होती, राग आला की भिंगातून बघायचे. असा मी बोललो की त्यांनी माझ्याकडे भिंगातून बघितलं ना, बापरे, म्हणजे चुकलं आपलं. सर काय बोललं नाहीत पण त्यांनी असं तिरपकडे पाहिलं. माझे सिनियर डॉक्टर होते, म्हणले विठ्ठल तू कशाला बोललास, तू का बोललास? सॉरी बॉस म्हणलं, हाताची घडी मारली, बॉसवर उभा टाकलो. आता एक पेशंट बघत होते. तो पण पेशंट आला. सरांनी टेबलवर घेतला. सरांनी त्या पेशंटला पाहिलं, तपासलं. आणि तपासल्यानंतर सरांच्या लक्षात आलं की खरंच याला सर्जरीची गरज आहे, मेडिसिनची नाही. आणि मग बॉसनी माझ्याकडे पाहिलं, असं माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाले, विठ्ठल तुला कसं कळलं की याला सर्जरीची गरज आहे, मेडिसिनची नाही, तेही बाहेर लाईनमध्ये? आता जरा कॉन्फिडन्स आला होता, हात बनलेले सोडले, जरा खिशात हात घातले, जरा स्टायलिश उभा टाकलो. आता कळलं ना की बॉसला आता विषय संपला आपला. असं उभा टाकलो समोर आणि बॉसला एकदम स्टायलिश उत्तर दिलं. सर म्हटलं, या पेशंटनी असा उजवा हात इथं ठेवला होता, उजवा, त्याच्यावर डावा हात ठेवला होता, असा चलत होता, म्हणजे ह्याला अपेंडिक्स आजार आहे. मला कळलं होतं कारण मला पुस्तकं तोंडपाठ आहेत ना. मेडिकलच्या पुस्तकामध्ये प्रत्येक शब्द लिहिलेला असतो. त्याला आजार काय झालाय, हे पुस्तक चालतो कसा, बोलतो कसा, दिसतो कसा, डोळे कसे, चेहरा कसा, हात कसे, बोट कसे, प्रत्येक गोष्ट लिहिलेली असते. आणि मला वळ पाठ आहे ना. बघा मुलांनो, काय शोध लागला? पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. मग चर्चा ND सरांना कळलं नाही, विठ्ठलला कळलं. ऍक्च्युली ND सरांचा एवढा मोठा मी कधीच होऊ शकत नाही. एवढंसं मेडिकल कॉलेज, त्यातला मी डॉक्टर तात्याराव यांचा भाऊ, मिरिट आलेला मुलगा. मग तुम्हाला पॉईंट वेगळा सांगायचा आहे मला. इथपर्यंत विषय संपला नाही. आता मी परदेशात जातो. परदेशामध्ये मला खूप लोक बोलवतात. आता माझ्या खूप मित्र झालेत. एका मित्राला विचारलं, अरे प्रत्येक वर्षी मलाच का बोलवता? माझा एक मित्र म्हणाला, आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की तू एक ब्रिलियंट डॉक्टर आहेस, हुशार डॉक्टर. आता मी कशाला सांगू हुशार नाही म्हणून? आता मी सांगतच नाही. आता सिद्ध झालं ना, जाऊ द्या, हुशार तर हुशार. त्यांना नाही सांगितलं आपण हुशार नाहीत म्हणून. आता सिद्ध झालंय ना, पुस्तकं पाठ केली हुशार होतो. एवढंच नाही मुलांनो, माझ्या उपडीमध्ये तुम्हाला बोलताना मी सुरुवात केली की 15 लोक मी एकदाच घेतो. मी एन्जॉय करणारा माणूस आहे. मी मस्त एन्जॉय करत असतो. म्हणजे प्रत्येक पेशंटला हसतो, खेळवतो, हॅलो म्हणतो, पुन्हा स्माईल करतो, काहीतरी म्हणत राहतो. एंट्री करताना मी 3 सेकंद पेशंटकडे बघतो. 3 सेकंद मी पेशंटकडे बघतो आणि मला कळतं की ह्याला काय आजार झालाय, कारण मला पुस्तकं तोंडपाठ आहेत. पुस्तकं तोंडपाठ झाली की माणूस हुशार होतो, हा शोध लागला. आता सिद्ध झालं. म्हणून तुम्हालाही मी पेशंटला तपासतो, त्याला हात लावतो, त्याला तपासून बघतो. नाही बघितलास ते म्हणजे 1.5 महिना वाट बघून आलो, याला हात पण लावला नाही, याला पैसे कसे द्यायचे, त्याच्यामुळे मी सगळंच करतो. पण मला 3 सेकंदात माहीत असतं की या पेशंटला काय झालंय, कारण पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. बाकी तुम्हाला काही सांगत नाही, पण एवढं करा, तुम्हाला सांगतो, मॅथ काहीही असू द्या, पाठ करा. मी बॉन्ड पेपर लिहून देतो, बॉस तुम्ही जगातले सगळ्यात बॉस नाही झाले ना, मला डॉक्टर विठ्ठलाने म्हणू नका, बॉस, जगातला बॉस. पुस्तकं पाठ करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. 11th आवरला अभ्यास करू नका. 11th आवरला अभ्यास. आता पोरांची काय सिस्टीम असते अभ्यास करायची. परीक्षा पुढे आली ना, 1 महिन्यावर परीक्षा, पुन्हा त्याच्या पुढे डोकं दुखा लागलंय, ताप आली आहे, विकनेस आलाय, 12वीची एक्झाम, 10वीची एक्झाम, नीट एक्झाम, जी एक्झाम,
IIT एक्झाम ही पुढे आली आणि ताप आला, अंग दुखा लागलं, विकनेस आला, डोकं दुखा लागलं, चक्कर आली, समजून घ्या त्यांनी कन्सिस्टंट नाही आहेत, बाकी काय नाही. वर्षभर अभ्यास केलेला नाही आहे, 100% नाही. वर्षभर अभ्यास असला काहीच होत नाही. काही लेकरांची हाईट बघा, मी अभ्यास बघा, एक्झामच्या दिवशी अभ्यास करू नका, एक्झामच्या दिवशी अभ्यास करायचा नाही. उद्या परीक्षा आहे, आज रात्री अभ्यास बंद, उद्या सकाळी मस्त शांतीने जायचं, शांतीने एक्झाम द्यायची. असले काही कुठाने सगळा अभ्यास करायचा नाही. मी फायनल MBSला होतो, MBSला फायनलला, आणि आम्ही क्वार्टरमध्ये राहत होतो, दादांच्या क्वार्टरमध्ये, मोठ्या भावांच्या घरात राहिलो मी 12.5 वर्ष, त्यांच्या क्वार्टरमध्ये राहत होतो. तर ना दादांना 3 लेकरं आहेत, 2 मुली 1 मुलगा, सायली, सपना, सुमित. हे माझ्या आवडीचे लेकरं आहेत. म्हणजे मी त्यांच्यावर प्रचंड धिंगाणा करायचो. मला म्हणजे मी घरामध्ये माझं वय 4 वर्ष, आज पण 4च वर्ष, आज पण धिंगाणा घरात करत राहतो. तर तुम्हाला सांगतो मी त्यांच्यावर धिंगाणा करायचो, ही मला आवडीची गोष्ट होती. मेडिसिनचा पेपर होता, मेडिसिनचा पेपर बघा, मेडिसिनचा पेपर होता, आणि मी घरात गेलो, हे 3 लेकरं घरामध्ये, धिंगाणा सुरू केला. सकाळी 8 वाजता धिंगाणा सुरू होता, आमचा पेपर होता 10 वाजता. ठीक आहे, धिंगाणा म्हणजे किती माहिती आहे की घराच्या काचा फुटतील एवढा जोरात ओरडत होतो आम्ही. आणि ND कुलकर्णी सर, ज्यांच्याविषयी बोललो, ते मेडिसिनचे बॉस होते, ते वर राहायचे, दादा खाली राहायचे. ND सर आले आणि बेल वाजवली ना, बेल वाजवली. वहिनीने दरवाजा काढला. वहिनी आमचा एकदम साधा सरळ माणूस, दरवाजा काढला. विठ्ठल कुठे आहे घरामध्ये, काय करतोय, धिंगाणा करतोय. मेडिसिनचा पेपर आहे. बाबू, बॉस आज चिडला गेलाय, बघायचंच काम नाही. कुठे आहे तो बॉस एकदम मध्ये. मी आपला तेवढ्यात कळलं कोणीतरी आलंय बाहेर, हात बांधून, सर गुड मॉर्निंग सर, सर गुड मॉर्निंग सर, एकदम झुकून वाकून. मग अभ्यास झाला विठ्ठल? हो सर, हे क्वेश्चन, हे असे लिहायचे, हे असं लिहायचं, हे करायचं, ते करायचं. बॉस म्हणजे बॉस, खटखट सांगायला लागला. मी काय ऐकलं नाही, फक्त हो 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 म्हटलं. बॉसच्या पाय पडलो. बॉस गेला, दरवाजा बंद केला आणि धिंगाणा सुरू. आमचा पोटभर धिंगाणा केला. एक्झामला गेलो आणि मला मेडिसिनमध्ये गोल्ड मेडल आहे, गोल्ड मेडल. त्या एक्झामला जाताना माझी एक मैत्रीण होती, माझ्या वर्गातली माझी मैत्रीण, माझी क्लासमेट रिक्षामध्ये चालली होती. रिक्षा 3 माणसं मागे, ड्रायव्हर पुढे, असा रिक्षा. ओके नाही. आणि मी आपला गरिबाचा पोरगा आहे, माझ्याकडे गाडी घोडी काहीच नाही आहे. मी माझ्या मित्राच्या गाडीवर बसून, ती लुना माझ्या मित्राची, मुडकी तुडकी लुना, आम्ही आपलं पायडल मारत चाललो होतो. ती लुनात आम्ही वर बसलो, ते माझा मित्र चालवत होता, मी मागे बसलो. एक्झाम 3 किलोमीटर दूर होती, आमच्या कॉलेजपासून 3 किलोमीटर. मी असं पाहिलं तर माझी एक मैत्रीण एका रिक्षात बसलेली दिसली फायनल MBSला. तिला ऑल दी बेस्ट असं म्हणालो मी, ऑल दी बेस्ट. ती पण मला ऑल दी बेस्ट म्हणाली. पुन्हा पाहिलं दुसरं कोण बसलंय, तर तिच्या डाव्या, बघा, माझ्या मैत्रिणीच्या डाव्या हाताला तिची आई बसली होती. तिला घास भरवत होती, जेवण घालत होती. बाबू म्हणलं, हिला जेवायला वेळ मिळाला नाही, मी धिंगाणा करतोय ना, आता माझं कसं होणार? आता मी धिंगाणा करून चाललोय, ही जेवण, अरे यार म्हणलं आता काय करावं. तिथपर्यंत ठीक आहे. पुन्हा आता बार काय ना बघायचं, त्याला म्हणलं तू हळूहळू गाडी चालव. मग पुढे काय झालं बघ, पुढे पाहिलं तिच्या उजव्या हातात तिची बहीण बसली होती. बहीण ती केस विंचरायला लागली, केस तिची. अयो म्हणजे केस विंचरायला वेळ मिळाला नाही. अरे यार, बॉस आपलं इतकं चुकलं नाही, एवढं जगात कोणाला चुकलं नाही. म्हणजे माझी क्लासमेट जर एवढं सिन्सिअर आहे तर आपण काही सिन्सिअर नाही आहेत असं वाटलं मला. मग आणखी पुढे हळूच पुन्हा बघायला लागलो आणखी काय चाललंय. तिचा भाऊ ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता आणि त्याच्या हातात मेडिसिनचं पुस्तक होतं, ते असं पकडलं होतं, वाच. आता 15 मिनिटामध्ये मेडिसिन काय वाचणार आहे पोरगी. वा, याला अभ्यास करणे म्हणत नाहीत. आता हे सांगायची गरज नाही. त्या माझ्या मैत्रिणीचं काय झालं, ती नापास झाली मेडिसिनमध्ये. बघा, 11th आवरला अभ्यास करायचा नसतो लेकरांनो. एक्झाम सेंटरच्या बाहेर पालकांना पण सांगतो, एक्झाम सेंटरच्या बाहेर पालक आजकाल खूप जास्त गर्दी करतात लेकरांपेक्षा. पालकांना वाटतंय माझ्या लेकरांनी, पालक काय बघतात, दुसरी कोणतरी मुलगी वाचत असते, हे वाच ग, ती वाचायला लागले, तू वाचून टाक. चल, कुठेतरी मुलगा वाचतो, त्याला तुला कळतं का, तू वाचाल, तू वाच ना, वाच. अरे कशाला वाच, त्याला वाचू दे, तुला जे वाचायचं नको वाच. बघा, एक्झाम सेंटरच्या बाहेर समजा तुम्हाला 100% पाठ असलेला एक टॉपिक काढा, 100% पाठ असलेला टॉपिक काढा एक्झाम सेंटरच्या बाहेर, आणि त्याची पहिली लाईन वाचा. तुम्हाला वाटतं आयुष्यामध्ये हे पुस्तक मी कधी उघडून बघितलेलंच नाहीये, कारण एक्झामच्या बाहेरचं टेन्शन वेगळं असतं आणि त्या टेन्शनला डायव्हर्ट करू नका. तुम्ही एक दिवस शांत झोपा, सकाळी एकदम शांत राहा. तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला असतो,
तो तुम्ही साठवा शांतीनं आणि एक 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 आन्सर करताना ते काढा, म्हणजे तुम्ही छान आन्सर करू शकता. तिथंच सकाळी एकदा वाचलं की तुमचं मन तिकडंच जातं, येतच नाही मला, हे पण येत नाही, आता पुढचं काय येईल, म्हणून एक्झाम सेंटरच्या बाहेर अभ्यास करायचा नाही. नाहीतर आमची मैत्रीण तयार होते. व्हायचं का तसं? नाही व्हायचं, नको हो. बरोबर आहे. आणि पालकांना सांगतो, पालकांना लेकरांना कष्ट करू द्या. बरेच पालक मला सांगतात लाणे साहेब लेकरांना खूप कष्ट आहेत, तुमच्या वेळेचा विषय वेगळा होता, आता लेकरांना प्रचंड कष्ट आहेत, लेकरांना वेळच नाहीये. अरे कसा वेळ नाहीये? बघा माझ्या वेळेस स्पर्धा होती, आता स्पर्धा आहे आणि पुढे स्पर्धा राहणार आहे, 100% स्पर्धा राहणार आहे. लेकरांनो, स्पर्धा कधीच कमी होणार नाही. भारत देशामध्ये 140 कोटी लोक झालेत, आणखी किती कोटी होणार आहेत कोणाला माहित आहे, आणि स्पर्धा वाढणारच आहे. स्पर्धा कधीच कमी होणार नाही, आपल्या देशातली कधीच होणार नाही, कधीच. मी लिहून देतो तुम्हाला. त्यामुळे या स्पर्धेत टिकायचं आहे ना, तर लेकरांना कष्ट करू द्या. बघा आम्ही आई वडील आहेत, मला एक लेकरू आहे, मला एक मुलगा आहे, म्हणजे एकच मुलगा आहे, मला एकच लेकरू आहे. पण माझी आई, माझी माय, माझे अण्णा, मी आणि माझी बायको, ह्या चौघांचं एकच काम होतं की माझ्या लेकराला कष्ट करायला शिकवणे. त्याच्या शाळेमध्ये आम्ही कधीच तक्रार घेऊन गेलो नाही, कधीच एकदा पण नाही. पण तुम्हाला सांगतो त्याचा परिणाम इतका छान झाला. हे जे पालक बसलेत ना, त्या पालकांना एक मला छोटा प्रश्न आहे, किती पालक लेकरांबरोबर दररोज जेवण करतात? प्रामाणिकपणे हात वर करा. किती पालक दररोज लेकरावर जेवण, दररोज एक तरी जेवण? तुम्हाला कळलं नाही मित्र? मला सांगताना खोटं नाही सांगायचं, विठ्ठल नाव आहे, पाप लागतंय, त्यामुळे मला सांगताना सगळं खरं खरं सांगत राहायचं. मी तुम्हाला सांगतो की पालकांना एक विनंती करतो मी. बघा मी 14.25 तास काम दररोज गेली 24 वर्ष. येत्या 21 तारखेला मला 24 वर्ष होती लातूरमध्ये माझं हॉस्पिटल सुरू करून, आणि माझं क्लिनिक सुरू करून 5 एप्रिलला सुरू केलं मी. ऑलरेडी मला 24 वर्ष पूर्ण झालेत. ह्या 24 वर्षामध्ये मी दररोज 14.25 तास काम करतो, तरी सुद्धा दररोज लेकरावर मी जेवण करतो, दररोज. तो 12वी पास होईपर्यंत दररोज. फक्त एकट्या लेकरावर नाही, आई वडील, मी, माझी बायको, माझी माय, आम्ही 5 जण बसून जेवण दररोज, म्हणजे दररोज एक जेवण दररोज. एकदा जेवा, आणि जेवण झाल्यानंतर लेकरांना थोड्या कष्टाची सवय सांगा, कष्टाच्या गोष्टी सांगा, इमानदारीच्या गोष्टी सांगा, प्रामाणिकपणाच्या गोष्टी सांगा. याची जास्त गरज आहे. चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात, वाईट गोष्टी सांगायची गरज पडत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. आपल्या लेकरांना आपलं कर्तव्य, मी त्याला पालक म्हणतो, त्याला आईवडील म्हणतो, जो आईवडील आपल्या लेकरांना कष्टाची सवय लावतो, त्यांना कष्ट करू द्या. आम्ही बघा लेकरांना कष्ट सवय लावली. माझा मुलगा 4थीला मेरिट आहे, 7वीला मेरिट आहे. मी गरिबाचा होतो म्हणून मी शिकलो, मला गरिबी दूर करायची म्हणून शिकलो. माझा मुलगा गरिबाचा नाही, सांगायची गरज नाही. मी 3 दवाखाने चालवतो. तुम्ही नंबर काउंट करू शकणार एवढे लोक माझ्याकडे सर्व म्हणून काम करतात, तो विचार पण करू शकत नाही तुम्ही. मला काही देवाणी कमी केलेलं नाही आहे. पण तुम्हाला सांगतो, मला एकच लेकरू आहे, पण माझा लेकरू 4थीला मेरिट आहे, 7वीला मेरिट आहे, 10वीला मेरिट आहे, 12वीला मेरिट आहे, आणि MBBSला गव्हर्नमेंट BJ पुण्याचं BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं MBBS झाला आहे. MBS मध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तो मेरिट आहे, आणि तो आत्तापर्यंत मेरिट स्कॉलरशिपवर शिकतोय. हे काम ज्या आईवडिलांना करता येतं त्यांना मी आई वडील म्हणतो, बाकीच्यांना म्हणत नाही. तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतो ते. लेकरांना कष्ट करू द्या, लेकरांना कष्टाची सवय लावा, पुन्हा पुन्हा त्यांना सांगा, समजून सांगा. माझं लेकरू एकदाही तक्रार करत नाही, कसलीच. हां, इथं लागल्यानंतर इथल्या BJ गव्हर्नमेंटला फुकट लागला, मेरिटने लागला. मी ओपन कॅटेगरीमध्ये आहे, मला कुठंच रिझर्वेशन नाही आहे. फ्री लागल्यानंतर मी त्याला म्हणालो तुला एक स्कूटी घेऊन देतो, एक स्कूटी. मला म्हणला पप्पा माझ्या वर्गामध्ये 200 विद्यार्थी आहेत, सगळ्यांकडे स्कूटी आहे का? सगळे पायी जातात, मी पण पायी जाणार. हे लेकरू 4.5 वर्ष पायीच. तुम्हाला कळलं मी काय म्हणतो? तर ह्या सवयी आपल्या लेकरामध्ये लावणं, ह्याला आई वडील असं म्हणतात, आणि ते तुम्ही काम करा. लेकराच्या कष्टाची सवय लावा. मी सांगत होतो यशाचा पासवर्ड, पहिला शब्द, दुसरा, आणि आता तिसरा शब्द कॉन्फिडन्स. तिसरा शब्द कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्ज यू कॉन्फिडन्स. काय म्हटलं मी? कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्ज यू कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कोणाला येतो? जी माणसं कमिटेड आहेत, मला करायचं म्हणजे करायचं. कन्सिस्टन्सी मेंटेन केली आहे, त्यांना 100% कॉन्फिडन्स येतो. मी उदाहरण सांगितलं ना मी कसा कॉन्फिडन्स येतो. तुम्हाला तुमच्या लेवलचं उदाहरण सांगतो. माझा मुलगा एकदम सरळ, साधा, सुसंस्कृत, म्हणजे माझ्या 1000 पट पुढे. म्हणजे असा एक पण केसवाडा पण कुठला त्याला असं नाव ठेवण्याची जागा नाही. म्हणजे आजही तो माझ्या माईचे केस विंचरून देतो, आजही तो MS जनरल सर्जरी करतोय.
ओके, म्हणजे आज सुद्धा माझ्या माईला शॅम्पू लावून देतो, तिचे पाय दाबून देतो माझ्या माईची. तुम्ही विचार करा मी काय म्हणतोय ते. तर तुम्हाला मी सांगतो की हा प्रसाद 12वीला होता, 12वीला त्याने ठरवलं डॉक्टर व्हायचं म्हणून. कमिटमेंट करणारा विद्यार्थी, कन्सिस्टन्सी मेंटेन करणारा विद्यार्थी. त्याची 12वीची एक्झाम झाली, 2015ची बॅच त्याची. आणि एक्झाम झाल्यानंतर तेव्हा नेमकी नीट होती, मला CET आली त्या एका वर्षासाठी. आणि सगळे लोक गोंधळले. आणि गोंधळल्यानंतर तो पण गोंधळला, काय करावं आता 2 महिन्यात कसं करायचं. म्हणलं कर. त्यांनी केला, एक्झामला गेला. मी बघा असा बाप आहे, त्याला LKGला ॲडमिशन घ्यायला मी गेलो नाही. 6th स्टँडर्डची शाळा बदलली, ती शाळामध्ये मी कधी गेलो नाही. पालक म्हणून मी कधी गेलो नाही. एकदा 10वीला असताना शाळेत गेलो तर गेस्ट म्हणून गेलो नाही, भाषण देऊन आलो, संपला विषय. BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनला पण मी आलो नव्हतो, माझी बायकोच आली होती. म्हणजे मी असा बाप आहे. आणि हा लेकरू एक्झामला सोडायला पण मी 12वीला गेलो नव्हतो. तो सीट एक्झाम द्यायला गेला. सेंटरवरनं एक्झाम झाल्यास माझी बायको सोडायला गेली होती, घ्यायला गेली होती. तिचा मोबाईल घेतला, घ्यायला गेल्यानंतर आणि मला फोन केला, पप्पा बायोलॉजीमध्ये 100%, सेंटरवरनं बायोलॉजीमध्ये 100%. मला माहीत होतं हे लेकरू एवढा मस्त अभ्यास करतोय, मला सांगायची गरज नाही आहे. मला माहीत नाही तुम्हाला किती लोकांना कळलं, तुम्हाला किती जण दररोज अभ्यास करा म्हणतात, किती लोकांना म्हणतात, सगळ्यांनाच म्हणतात. तुम्हाला सांगू का की मी माझ्या लेकरांना अभ्यास करू नको इतकंच सांगतो. अभ्यास बस झाला, आमचं एकच काम की आता तू झोप. आजही तेच म्हणतो आम्ही त्याला. माझी माय, माझे अण्णा, माझी बायको आणि मी, आम्ही 4 माणसाचं काम फक्त माझ्या लेकराला झोपवून एवढंच आहे. दॅट्स ऑल अबाउट. अभ्यास बस झाला. मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला कळलं पाहिजे अभ्यास कोणासाठी करायचा आहे. अभ्यास करून कोण मोठं होत असतं तुम्हाला हे कळलंच नाही. आई रागवते, वडील रागवतात, टीचर रागवतात, त्यांना आमची पोटेन्शियल कळलं नाही, आमच्यातली शक्ती कळली नाही, आमच्याकडनं खूप जास्त अपेक्षा करतात. तुम्हाला हे कळलंच नाही. मग तुमच्याकडनं अपेक्षा करतात कारण त्यांना वाटतं की आमचं लेकरू जगातलं सगळ्यात मोठं लेकरू व्हावं. त्यांची अपेक्षा चुकीची नाही आहे लेकरांनो. आणि हा प्रसाद एक्झामवरून आला, त्यांनी मला सांगितलं, तो घरी आला, आन्सर की आली, त्याला बायोलॉजी 100 पैकी 100 मार्क होते. ओके, दुसरी आन्सर की आली 8 दिवसांनी आणि प्रसादचा 1 मार्क गेला. 1 मार्क गेला ना, त्याचे 99 झाले. लेट लेकरू रडायला लागलं, इतका रडायला लागला प्रसाद. अरे मला तुला कळतं का, तुझं जे कटलाय ना मार्क, पप्पा म्हणे मी रडण्याचं कारण हे आहे की माझं उत्तर बरोबर आहे हो. अरे म्हणलं हे तुझं उत्तर बरोबर आहे मला मान्य आहे, पण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मुलांनी एक्झाम दिली त्या सगळ्यांनी जर ज्यांनी उत्तर हे लिहिलं सगळ्यांचं चुकलंय, सगळ्यांचा मार्क गेला. तू एकटाच गेलाय का. नाही पप्पा माझं बरोबर आहे हो. म्हणलं गप्रे बाबा. आणि त्यानं काय फरक पडणार आहे, तुला बेस्ट मधलं बेस्ट महाराष्ट्रातलं मेडिकल कॉलेज मिळतं गव्हर्नमेंटचं, आणखी काय पाहिजे. हे लेकरू रडायला लागलं, त्याला मी समजून सांगितलं आणि ओपीडीमध्ये गेलो, पेशंट तपासत होतो. बापाचा माझा फोन आला. अण्णांना फोन लावता येत नाही, दुसऱ्याकडे लावून घेतलाय, मला फोन लावलाय लँडलाईनवर. इटल्या म्हणणारा एकच माणूस या जगामध्ये, इटल्या. माझ्या बायकोचं कल्पना आहे, तिला कल्पने प्रसाद, माझ्या मुलाचं नाव आहे प्रसाद आहे, आणि इटल्या हे म्हणणारा बाप. ओके, तर काय करतोस तू. म्हणलं अण्णा पेशंट तपासतोय. हो, काय पेशंट तपासतोय. म्हणजे घरी आहे. पप्पा म्हणलो का अण्णा चिडलेत माझ्यावर. मी घरी गेलो, तो प्रसाद रडायला लागलाय. प्रसाद म्हणजे माईचा आणि बापाचा जीव का प्राण. तुम्हाला काय सांगा आता. म्हणजे बाबा त्यानं म्हटलं ना प्रसादनी माझ्या मायला आणि बापाला की सूर्य वरतून उगवतो, ते हो म्हणतात. म्हणजे तुम्हाला काय सांगा, एवढं नातं मी जगात कुठे पाहिलंच नाही. आणि मग त्या अण्णांना इकडे मला लेकरू का रडायला लागले. अहो अण्णा म्हणलं तुम्हाला कळत नाही, पण मला कळतं ना. त्याचा जे मार्क कटलाय की नाही महाराष्ट्रातल्या सगळ्यांचा कटलाय, ह्याला कळत नाही. मला ह्याला समजून सांगितलं. बाप म्हणतोय माझं एवढं बोलल्यानंतर मला काही माहित नाही, लेकरू का रडतंय ते बघ. तो काय लेकराला. त्याला मग काय केलं मी, बाप मला चोडायला लागलेत म्हणून मी बाजूला गेलो, त्याला जरा बाजूला घेतलं. म्हणलं तुला रडायचंय ना, बाहेर जाऊन रड, अण्णासमोर रडू नकोस. मला उगे अण्णा झापायला लागलेत, काय लावलं म्हणलं मी काय. मग प्रसादने असा मी म्हटलं कॉलेजमध्ये गेलाय, त्याच्या कॉलेजमध्ये गेलाय. हो काय, त्याच्या कॉलेजमध्ये गेलाय. आणि कॉलेजमधनं मला फोन आला प्रिन्सिपल मॅडमचा, सर प्रसादचं उत्तर बरोबर आहे. अहो मॅडम मला जाऊ द्या ना आता, काही दिवसभर टुक सुरू आहे. नाही त्याचं उत्तर म्हणलं जाऊ द्या. नाही सर म्हणे आमच्या सगळ्या 12 प्राध्यापकांनी पाहिलं, त्याचं खरंच उत्तर बरोबर आहे, आपल्याला ही केस कोर्टात घ्यायला पाहिजे, कोर्टात जायला पाहिजे. म्हणलं तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलता ते. असं मी रागा म्हणलो, त्यांनी फोन ठेवून दिला. ते पुढे बोललेच नाहीत. आणि ह्या लोकांनी कोर्टात गेले ना, शाहू कॉलेज ह्याचं उत्तर घेऊन कोर्टात गेले. कोर्टाने स्टे दिला 3 आठवडे रिझल्टवर. म्हणे 12 प्राध्यापकाची महाराष्ट्रातली कमिटी नेमवा. 12 प्राध्यापकाची कमिटी नेमली आणि 2 आठवड्यात उत्तर मिळालं की ते प्रसाद लहाने लिहिलेलं बरोबर आहे आणि पुन्हा त्याला 100 पैकी 100 मार्क मिळाले. याला काय म्हणतात. यस. तो कधी येतो,
कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्ज यू कॉन्फिडन्स. म्हणून कॉन्फिडन्स तेव्हा येतो जेव्हा तुम्ही कमिटमेंट केलेली आहे, आपल्याला आयुष्यात काहीतरी बनायचं आहे आणि ते सातत्य ठेवलं आहे, त्या माणसाला कॉन्फिडन्स येतो. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो लेकरांनो, हे सगळं असताना कधी अपयश पण येतं. अभ्यास करून कधी अपयश येतं, असं नाही की अपयश येतच नाही. तुम्हाला माहिती आहे अपयश येत असतं, पण तुम्हाला मी लिहून देतो की मी जेवढे लोक जगातली पाहिली, मोठी जगातली जेवढे लोक पाहिली, ती सगळीच लोक, जेवढी मोठी लोक मी पाहिली ती मोठी झाली ते त्यांच्या आयुष्यामध्ये एकदा तरी नापास झालेत. फक्त आयुष्यात नापास झालीच लोक मोठी झालीत, बाकीच्या विषयी मला बोलायचं नाही. पण जेवढे लोक मोठे मी पाहिले सगळे नापास झालेत. तुम्ही मला म्हणाल लहाने सरांनी सांगितलंय तुमच्या आईवडिलांना उद्या घरी येऊन सांगा नापास झालं की मोठं होतात, आपल्याला काय करायची गरज नाही. असं नाही. नापास झालेलं वर्ष हे संधी म्हणून जे उठतात, पेटून उठतात, ते लोक मोठी होतात. म्हणून समजा कधी अपयश आलं ना, ते खूप खूप असं हृदयाला लावून घेत जाऊ नका. ती संधी म्हणून वापरत जा. तुम्हाला सांगतो मी, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सगळ्यांना माहिती आहेत, सगळ्यांना मलाही माहिती आहेत, ते माझे भाऊच आहेत. ते कशाचे डॉक्टर तुम्हाला माहिती आहेत? डॉक्टर तात्याराव लहाने कुठल्या विषयाचे डॉक्टर आहेत? डोळ्याचे डॉक्टर आहेत. हो, डोळ्याचे डॉक्टर आहेत. तुम्हाला सांगतो की त्या माणसाने 1,77,000 सर्जरी केल्यात. हे देशातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे. तर काही दिवसांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होईल. त्यांना भारत सरकारने पद्मश्रीनी भूषित केलेलं आहे. पद्मश्री अवॉर्ड त्यांना दादांना मिळाला 2008 मध्ये. महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच पदावरती राहिलेत ते. महाराष्ट्राच्या मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्चचे डायरेक्टर आहेत दादा. जे हॉस्पिटलचे 8 वर्ष डीन राहिलेत. एवढ्या मोठ्या मोठ्या पोस्ट राहणारा माणूस, महाराष्ट्रात देशामध्ये रेकॉर्ड करणारा माणूस. तुम्हाला माहिती आहे ना? मलाही माहिती आहे, कारण तुम्हाला सख्खा मोठा भाऊ आहे. पण तुम्हाला मी हे सांगत होतो, तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की डॉक्टर तात्याराव लहाने डोळ्याच्याच विषयात नापास झाले होते. कळलं का मी काय म्हणलं? दादा MBSच्या फायनलला डोळ्याच्या विषयात नापास झाले होते म्हणून एवढा मोठा माणूस झाला. नापास झाला की माणूस मोठा होतो. विठ्ठल लहानेला 14 गोल्ड मेडल आहेत. मी पण नापास झालो होतो. MCS प्लास्टिक सर्जरी करताना मी नापास झालो होतो म्हणूनच मोठा झालो, नाहीतर नसतो झालो. त्यामुळे समजा आयुष्यात कधी अपयश आलं ना, ती एनर्जी असते यार, ती एनर्जी होऊन घ्यायची असते. नापास कसा होतो तुम्हाला सांगतो. कोणाचा रिझल्ट लागला ना आणि चांगले मार्क कोणाला पडले, चांगले, फार लोक फोन करत नाहीत. पण एखाद्याच्या लेकराला काही मार्क पडले, मग तिच्या मैत्रिणी, नातेवाईक, काय झालं तुझ्या मुलीचं, काय झालं तुझ्या मुलाचं, अर लोक असले खडूस ना, ह्यांना आम्ही खळ म्हणतो. खळ, हे खळ लोक असतात. म्हणजे चांगलं झाल्यानंतर कौतुक करा. मला असं वाटतं की चांगलं झालं कौतुक करावं, बिलकुल करावं. ओके. पण जेव्हा तुम्हाला सांगतो लेकरांनो, हे जे लोक बोलतात ना असे टोचून, ती शक्ती असली पाहिजे, ती माझी शक्ती असायची. तू बोलतोस का, पुन्हा मग असं यश घ्यायचं आणि त्यांच्या समोर उगी जायचं, वर बघून असं बघून त्यांच्यासमोर जायचं, त्यांना काय बोलायचं नाही. आपण सिद्ध केलेलं असतं ना. म्हणजे जेव्हा तुम्हाला अपयश मिळतं ना, ते असं अपयश घ्यायचं असतं, त्याला खूप सिरियसली घ्यायचं नसतं. म्हणून तुम्हाला सांगत होतो, कधी अपयश आलं ना इतकाचा विचार करू नका. कमिटमेंट, कन्सिस्टन्सी आणि कॉन्फिडन्सनी जगातली खूप मोठी माणसं मी पाहिली. शेवटचा शब्द माझा आहे आणि तो आहे कनेक्शन. काय कुणाशी कनेक्शन ठेवायचं आहे? आई वडिलांशी कनेक्शन ठेवा. आई वडिलांशी कनेक्शन ठेवा. लेकरांना सांगतो मी, तुम्हाला किती कळलंय किती नाही कळलं मला माहीत नाही, पण एकदा आई वडिलांच्या पाया पडत जा. बघा, मी आता 55 वर्षाचा होतोय, पण दररोज मी माझ्या माईच्या पाया पडून बाहेर निघतो. दररोज मला खूप छान वाटतं. आमच्याकडे साष्टांग दंडवत घालायची पद्धत आहे, सगळेजण घालतात. मी अर्धा वागतो, पण मी दररोज वागतो. मला वाटतं की आज जे विठ्ठल लहाने यशविषयी बोलतो, हे पूर्ण यश तुम्हाला माहीत नाही, पण मी म्हणालो की मी दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या 10,000 सर्जरी पूर्ण केल्यात. हे आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे. मी नाकाच्या प्लास्टिक सर्जरी करतोय आणि गेली 14 वर्ष सगळ्यात जास्त भारत देशामध्ये सगळ्यात जास्त गेल्या 14 वर्षापासून नाकाच्या प्लास्टिक सर्जरी लातूरमध्ये लहान हॉस्पिटलमध्ये होतात. हे 14 वर्ष रेकॉर्ड आपल्याच नावावर आहे. एकच माणूस 14 इयर्स रेकॉर्ड माझ्या नावावर आहे. 14 इयर्स, हायेस्ट नंबर देशातला भारत देशातला. ओके, हे रेकॉर्ड मी मानतोय. हे सगळं काम कशामुळे माहिती आहे का? त्या माईच्या नांद्यांच्या पायामुळे. एकदा पाया पडा आणि त्याच्या पुढे तुम्हाला सांगतो, एकदा असं घट्ट पकडत जा. मी पालकांना पण सांगेन, एकदा लेकरांना गळ्याला लावायचं. मी माझ्या लेकराला दररोज गळ्याला लावतो आणि मी माझ्या माईच्या पण दररोज गळ्याला पडतो. खूप भारी वाटतं, खूप जास्तच भारी वाटतं, शब्दांच्या पलीकडे भारी वाटतं. कधी गरज पडली ना, एकदा आपल्या आईच्या मांडीवर टोकं ठेवून 10 मिनटं झोपायचं, मस्त झोपायचं. तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगली घटना घडली ना, आपल्या आईवडिलांना सांगायची. त्यांना जो आनंद होतो ना, तो आंतरिक आनंद असतो. खरा बाकीचे लोक खूप खोटा आनंद दाखवतात, त्यांच्या मनात वेगळेच सुरू, ते सोडून द्या, त्यांना माफ करायचं. ओके, खळ लोकांना माफ करायचं, तेव्हा माणूस मोठे होतो. जे लोक जळतात त्यांना माफ करायचं, माणसं मोठे होतात. बाकी माणसं मोठी होत नाहीत. त्यांच्या मागे कधीच लागायचं नाही, आपली शक्ती जाते. त्यामुळे तुम्हाला मी काय सांगत होतो, चांगल्यातली चांगली घटना घडली
आईवडिलांना सांगायची. आणि समजा वाईटातली वाईट घटना घडली तरी आईवडिलांना सांगायचं. सगळं जग तुमच्या विरोधात जरी गेलं ना तरी आई वडील भिंतीसारखे उभा टाकतील. मी तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो भिंतीसारखे. त्यामुळे ना माय आणि बाप हे जगातला सगळ्यात मोठा माणूस असतो, सगळ्यात निस्वार्थ माणूस असतो. आणि तुमच्याविषयी मला काही लेकरं सांगतात, सर आमची आई आणि आमचे पप्पानं आमच्याकडून खूप अपेक्षा करतात, आमची कॅपॅसिटीज बघत नाहीत. ओके, आमच्या कॅपॅसिटी पुढे पण बोलतात, त्यांना वाटतं आमच्याशी कम्पेअर करतात. तुम्ही लेकरं वेडे आहात. मायबाप कधी कम्पेअर करत नसतात. मायबापाचं म्हणणं असं असतं की ते चांगली आहे ना मुलगी तशी तू पण बन, तो चांगला आहे ना मुलगा तो तसाच बन, तो मिरिट येतो ना तू पण ये, त्याला काही कमी नाही ना तुला पण काही कमी नाही ना. म्हणजे ही अपेक्षा करणं चुकीचं नाही लेकरांनो. कारण तुम्ही चांगले व्हावेत, तुम्ही मोठे व्हावेत. लेकर बघा, माय आणि बाप ह्यांना क्वालिफिकेशन लागत नाही. न शिकलेली माय, न शिकलेला बाप ह्यांना हेच वाटतं आणि एकदम हायेस्ट एज्युकेशन झालेला बापाला आणि माईला हेच वाटतं. कारण माय बापाला क्वालिफिकेशन लागत नसतं, मायबाप हेच क्वालिफिकेशन असतं. त्यामुळे तुमच्याविषयी ते कम्पॅरिझन नसतं. तुम्हाला कधी रागावले, तुम्हाला कधी मारले, अरे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितलं पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेनी MBBSच्या फायनलपर्यंत मला मारले. किती मोठ्यापणाने सांगालोय, तुम्ही पण सांगाल त्यांनी मारलंय म्हणून मला एवढे गोल्ड मेडल मिळाले, तर मिळाले नसते ना. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असा एक कडक माणूस पाहिजे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तो इतका कडक आहे की त्याच्यामुळे मी घडलो. म्हणजे कडक माणसं आयुष्यामध्ये, आई वडील हे कडक असले पाहिजे, शिक्षक हे कडक असले पाहिजे म्हणजे असले पाहिजे. कारण त्यात तुमचा उत्कर्ष असतो. तुम्ही पुन्हा म्हणाल, बापरे माझा बाप असा होता, माझी माय अशी होती म्हणून बनलो. त्यामुळे त्यांनी म्हणलेलं अदरवाईज घेऊ नका. माझा एक छोटा प्रश्न आहे, तुम्हाला सगळ्या लेकरांना काय आवडतं हे आईवडिलांना माहीत असतं बरोबर आहे. तुमचा जन्म झाल्यापासून आतापर्यंत माहीत असतं. पण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती लोकांना तुमच्या आई वडिलांना काय आवडतं माहिती आहे? हात वर करा. तुमच्यापैकी किती लोकांना? मी मोठ्या लोकांना प्रश्न विचारतो, छोट्यांना नाही. मी लेकरांना प्रश्न विचारत नाही, मी पालकांना प्रश्न विचारतो. तुमच्या आई वडिलांना काय आवडतंय हे किती लोकांना माहित आहे? बघा, तुम्हाला नाही कळलं मित्र, तुम्हाला खरंच नाही कळलं. जगण्यातली मजा नाही, जगण्यामधली एक मजा आहे. तुम्हाला जर कळलं तुमच्या आई वडिलांना काय आवडतं तर निश्चित तुमच्या लेकरांना कळेल की तुम्हाला काय आवडतं. ओके, तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या पाया पडा, तुमचे लेकरं तुमच्या 100% पाया पडतील. ह्याला संस्कार असे म्हणतात. हे काय शिकवायचे नसतात, हे बोलायचे नसतात, हे प्रत्यक्ष अंमलात आणायचे असतात, आपोआप घडत राहतात. हे अवघड काम नाही आहे. तुम्हाला सांगतो मी की माझा भाऊ आता 68 वर्षाचा होतोय पद्मश्री डॉक्टर दादाराव लहाने. आता मी 55 वर्षाचा होतोय. आणि दादा महिन्यात एकदा आता लातूरला येतात, ते रिटायर झाले, ते आंबेजोगाईला छोटी प्रॅक्टिस करतात. तर तुम्हाला सांगतो मी, दादा जर येणार असतील ना, माझी माय दही लावत असते. माझी माय 89 वर्षाची आहे. दही लावते म्हणजे लावायला सांगते. ती बॉस आहे आमच्या घरची. लावाय दही सांगते, कारण दही आवडतं. एक दिवशी घरात गेलो, मला भूक लागली होती, फ्रीज उघडलं, फ्रीज गच्च दह्याने भरलेलं वरून खालपर्यंत. मी माझ्या बायकोकडे गेलो, अगं म्हणलं एवढं दही का लावलंय? म्हणजे रविवारी दादा येणार आहेत ना, माईनं लावायला सांगितलंय. माझ्या माईनं काही पण माझ्या बायकोला सांगावं, काही पण ती करते. काही म्हणजे काय, माझी बायको, माझी माय आणि माझे अण्णा यांची जी मैत्री आहे ना, ही फक्त इतिहासामधलीच आहे. ती लिहून ठेवण्यासारखी, अगदी लिहून, म्हणजे असं स्वर्ण अक्षरात लिहून अशी मैत्री येते तिघांची. आणि म्हणून मग माझ्या मायचं ती शब्द ऐकत असते. मी म्हणलं हे मान्य आहे. मग तिला काहीच नाही म्हटलं. माईकडे गेलो, माय अगं अख्खं फ्रीजवर दही का लावलीस, का लावायला सांगितली? माझी माय मला म्हणते, माय माझं लेकरू रविवारी येणार आहे. तिची भाषा, माझं लेकरू, त्याला मोठं लेकरू, मला छोटं लेकरू, आमच्या घरात असं बोलतात. माझं मोठं लेकरू रविवारी येणार आहे. म्हणलं हो ग, ते मलाही माहीत आहे. का अख्खं फ्रीजवर दही खाणार आहेत का ते? काय पण म्हणतेच म्हणलं. आणि त्याला दही आवडतंय म्हणलं, मला माहीत आहे माय. तसं नाही माय, माझं लेकरू एकटं घरात येत नाही, त्याच्यावर एवढे मोठे लोक येतात, मग सगळ्याला वाढल्यास त्याला पुरायचं नाही म्हणून फ्रीजभर लावायला लावलं. याला माय म्हणायचं. म्हणजे माझ्या लेकराला दही पुरलं पाहिजे, माझ्या लेकराला दही मिळालं पाहिजे, हिश्श्याला आलं पाहिजे, हे माईचं डोकं आहे. बघा, तुम्हाला म्हणून म्हणत होतं किती लोकांना कळलं न कळलं. माझ्याकडे मी म्हणालो की मला देवाने खूप जास्तच दिलं आहे, माझ्या पात्रतेतून जास्त दिलं आहे. पण तुम्हाला सांगतो की माझ्याकडे प्रत्येक गोष्टीला माणसं आहेत. पण माझ्या माईचा चहा मी बनवतो. मी दररोज बनवतो, दररोज. नुसता बनवतो नाही, मी चहा बनवतो. बायकोला एक विनंती केली आहे, चहा पावडर, दूध आणि साखर आणि ते पातेलं ही एका ठिकाणी ठेवायला सांगायचं आमच्या त्या मावशीला. इतकं काम दररोज तिने संध्याकाळी जाताना करून जायचं. मी सकाळी तिला चहा बनवतो, मस्त चहा बनवून तो प्लेटमध्ये घेऊन त्याला फुंकून थंड करून नॉर्मल टेम्परेचर लावून तिला पाजवतो. आणि पाजवून झाल्यास तिला विचारतो, माय चहा का झाला होता ग? माझी माय अगदी असं सुरकुत्या पडल्या तिला आता भरभरून. ती चेहरा असं मस्त झाला होता म्हणते, मस्त झाला होता. ते मस्त झाला होता म्हणलेला जो चेहरा आहे ना, ती माझी दिवसभराची शक्ती आहे. दिवसभर इतकं भारी वाटायला लागतं ना, तुम्हाला काय सांगू. बघा तर कधी करून. फार मोठ्या गोष्टी लागत नाहीत मित्र. आईवडिलांना सांभाळून बघा. घरामध्ये आईवडील असणं ही संपत्ती आहे. केवळ अण्णा माय घरामध्ये होते माझ्या, म्हणून माझा मुलगा एवढा संस्कारित बनला.
ओके, तुम्हाला सांगतो ना की आई वडिलांचा ज्याला कंटाळा येतो ना त्या आयुष्यात त्यांचा कधीच भला होत नाही, कधीच. मी बॉन्ड पेपर लिहून देतो. ज्यांना ज्यांना आई वडील आवडत नाहीत त्यांना काय आवडणार आहे? जे आईवडिलांचं भलं करू शकत नाही ते कुणाचं भलं करणार आहेत? म्हणून बघा, मा आणि बाप घरात असण्याला बँकेचे मी ॲसेट म्हणतो. तुमच्या बँकेत किती पैसे आहेत हे मॅटर करत नाही, काहीच मॅटर करत नाही. पण काय मॅटर करतं? तुमच्या घरात तुमचा माय आणि बाप असला पाहिजे. भाऊ बहीण आई वडील हे नातं, ते जपणं, त्यांच्यावर राहणं, हे ह्याला संस्कृती म्हणतात. ही भारतीय संस्कृती आहे, ही आपण जपली पाहिजे, माहिती आहे तुम्हाला. आणि त्यांचा फायदा असतो. आणि कधीही आईवडील रागावले ना अदरवाईज घ्यायचं नाही, कधीच घ्यायचं नाही. परवाची गोष्ट आहे, एक 5 वर्षापूर्वीची. मी रात्री पहाटे रोज 4:45ला उठतो, कामाला लागतो. एक दिवशी माझी इमर्जन्सी होती, हात तुटला होता. 2 तुकडे घेऊन हातात पेशंट पिशवीत टाकून घेऊन आला होता. मी हात जोडणारा डॉक्टर, पाय जोडणारा डॉक्टर, नसा जोडणारा प्राणी. माझ्याकडे प्रचंड कामच काम. आणि रात्रभर मी सर्जरी करत होतो आणि सकाळी 1 तासभर झोपावं म्हणून घरात गेलो, झोपलो. आमच्या अण्णा आणि माय, माझी बेडरूम अशी आहे, मायन्नाची बेडरूम समोर आहे. मुद्दाम ठेवली आहे मी. त्यांच्या रूमचा दररोज आम्ही लावत नाहीत, कधी काही लागू शकतो, बऱ्यापैकी ते म्हातारे आहेत म्हणून. तर कसं की मी असा झोपलो, सकाळी उठलो नाही. अण्णा उठले, त्यांच्या रूममध्ये घड्याळ आहे, त्यांना कळत नाही. म्हातारे, म्हातारे म्हणजे माझी माय. म्हातारे किती वाजले ग? असं ते घड्याळकडे. इटला उठला नाही आणखी. माय म्हणते लेकराला झोपू द्या, वगैरे झोपू द्या. पण बापाला सहन होईना. 6 वाजले, 6:30 वाजले, उठलोच नाही मी. अण्णा आले आणि दरवाजा खटखटा लागले, खटखट खटखट. माझा ते दररोज असाही खटखटतो, झोपू द्या म्हणलं, काय करायचं आपल्याला, बंदच होईना. उठलो, दरवाजा काढला, दरवाजामध्ये अण्णा. अण्णा म्हणलं का हो, काय झालं? अण्णा चिडले माझ्यावर. अण्णा म्हणले तुला काय कळतंय का? कासराभर दिवस वर आलाय. कासराभर दिवस वर हा शब्द तुम्हाला कळणार नाही, पण सूर्योदय होऊन थोडा सूर्य वर आला त्याला कासराभर, गावरान शब्द आहे. कासराभर दिवस वर आलाय म्हणे आणि तू झोपलाय म्हणे. तो जा खाली, लोक वाट बघतायत. आता काय म्हणू बापाला मी? 50 वर्ष वय असताना आणि बापाचं वय 94 वर्ष असताना मी अण्णांना एक शब्द न बोलता तसाच ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. तसाच ऑपरेशन थिएटरच्या बाहेर एक खोली आहे, तिथं झोपलो. जेव्हा काम करायचं तेव्हा सुरू केलं. पण अण्णांना मी उलटा शब्द कधी वापरला नाही, तुम्ही मला का उठवलं. याला रिस्पेक्ट म्हणतात, हा सगळ्यांनी दिला पाहिजे. सगळ्यांनी, सगळ्यांनी, कुठल्या पण वयात. अण्णाने एखादी गोष्ट सांगितली ती मला पटली नाही ना, मी डोळे बंद करून करायचो. डोळे बंद करून मला कळायचं की चुकीचं आहे, पण मी करायचो कारण बापाने सांगितलं ना करा. बघा, बापाला आदर देणे, बापाविषयी चांगलं करणे, आईवडिलांना घेऊन फिरणे. माझा मुलगा माझ्या मायला बापाला विमानात घेऊन फिरतो जगभर. ओके, तो त्यांचा मित्र आहे खास. तुम्हाला सांगतो ना की त्यांच्या लहान लहान इच्छा, ऊसाचा रस पिणं हे त्यांच्या आवडीचा विषय आहे. आम्ही ऊसाचा रस पिण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमधनं घरातून बाहेर निघतो तर अमेरिकेला जातानाची तयारी असते ना, अमेरिकेला जाताना आपण तयारी करतो ना, तशी तयारी असते आमची रस प्यायल्यासाठी. आमचा असिस्टंट पुढे जातो, माझा मॅनेजर पुढे जातो, मी लातूरमध्ये जरा कमी बाहेर निघतो आणि लोकांना खूप जरा जास्तच लोक माझ्यावर प्रेम करतात. मी बाहेर निघालो तर तिथं जरी गेलो तरी 150-200 लोकांवर फोटो मला काढावं लागतात. ती जरा म्हणजे अडचण होते, त्यामुळे मी घराच्या बाहेर, हॉस्पिटलच्या बाहेर पडत नाही. आणि मग तिथं गेलो की सगळी लवाजमा, सगळे लोक उभे राहणार. आणि रस पिऊन झाला की मी अण्णा पैसे द्या. किती रे? अण्णा 500 रुपये द्या. माझा बाप जगातला सगळ्यात चेंगट बाप, किती पैसे असो, 1 रुपया बापाने कधी दिला नाही. पण मी सोडायचंच नाही, अण्णा पैसे द्या. मग अण्णाचा शेवटचा हत्यार म्हणजे माझी माय. म्हातारे दे ग पैसे, इटला लय किरकिर करायला लागलाय. पण बापाने कधी पैसे दिले नाहीत, कधीच नाही दिले. ते पैसे मला बापाचे पण नव्हते पाहिजे, मायचे पण नव्हते पाहिजे, मला त्या पैशाची अडचण पण नव्हती. पण ह्याला जगणं असं म्हणतात, त्याला जगणं असं म्हणतात. आणि हे जगता आलं पाहिजे, हे जगता आलं पाहिजे. त्याला खूप मोठा लवाजमा, खूप मोठे लोके, खूप मोठं एंटरटेनमेंट लागत नाही मित्र, नाही लागत. घरी जा, आईवडिलांशी बोला, गप्पा मारा, जोक्स करा, चिमटे काढा. काय त्याला काय लागतं असं? हां, एक दिवशी मी घरात गेलो, दररोज अण्णांनी काढला. घरात गेलास मी जरा खोडकर प्राणी आहे. दररोज अण्णांनी काढला. आणि दररोज अण्णांनी काढल्यानंतर अण्णांना माहिती आहे की मी काहीतरी खोडी करतो म्हणून अण्णांनी असं केलं खरं. पण अण्णांची धोती माझ्या हातात आली आणि धोती फिटली ना, बापरे, अर्धीच फिटली. पण बाप जो चिडला माझ्यावर, बापरे बापरे बापरे, अण्णा मला मारायला लागले. आपण अण्णांना मी कसला ऐकतो, जे पळालो जोरात. कुठे? किचनमध्ये माय होती. माईच्या मागे जाऊन लपलो आणि माईला कानात म्हणलो, माय बघ, उगीच अण्णा मला मारायला लागलेत, उगी अण्णा मला मारायला लागलेत. अण्णा समोरून मारायला आले की माय कच्चा अण्णाला भांडायला लागली. तुम्हाला कळतं का? डॉक्टर लेकरू त्याला तुम्ही मारताय कसे? पण मी काय खोडी केली सांगत नाही. हे बघा, ह्याला जगणं असं म्हणतात. ह्याला फार मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. घराला घरपण, घरामधले आपले नाते हे जपणं, हे संस्काराची सिदोरी आहे. आणि ही लेकरापर्यंत गेली पाहिजे. आणि तेच तुम्ही तुमच्या लेकरांना द्या. ह्याला कनेक्शन म्हणतात. आणि आता मी सगळ्या मोठ्या पालकांना आणि छोट्या विद्यार्थ्यांना सांगतो, कुठल्या तरी महिन्यामध्ये एक दिवस आपल्या आईला आवडीची गोष्ट करून द्या, आपल्या वडिलांना आवडीची गोष्ट करून द्या. सगळ्यांनी करून द्या, एकदा करून द्या. मी काय दररोज करा म्हणत नाही, पण एकदा करा. त्यांना एकदा घट्ट मिठी मारा. कधीतरी मांडीवर झोपा, बघा तर करून.
हे तुम्ही करा तर, आणि पुन्हा मला 10 वर्षांनी भेटा. तुम्ही जगातला सगळ्यात मोठा माणूस असेल ना, मी तुम्हाला लिहून देतो. बघा मी खूप मोठी माणसं पाहिली, आकाशाची उंची ठेकणी पडेल इतकी मोठी माणसे पाहिली, पण दे आर नॉट हॅपी. आय वॉन्ट द पीपल टू बी हॅपी. तुम्ही खुश राहिलं पाहिजे, मोठे तर व्हा, पण हॅपी राहा. आणि हॅपी राहण्याचा मार्ग आहे कनेक्शन. हॅपी राहण्याचा मार्ग आहे कनेक्शन. हे कनेक्शन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते तुम्ही तुमच्या आईवडिलाशी पाळा. आणि आता मी शेवट करतो माझ्या भाषणाचा. मी नेहमी म्हणायचो एक गोष्ट म्हणायचो की आमच्या वडिलांना भेटा, म्हणजे अण्णांना भेटा म्हणायचो. अण्णांना भेटा का माहिती आहे का? आमचे अण्णा हवेत चालायचे, जमिनीवर कधी चालायचे नाहीत, कधीच हवेत. आज चालताना एकदम हवेत, बोलताना कुडकुडी बॉडी. 52 किलो वजन होतं, शेवटी 46 किलो झाले होते, पण चालण्यात तोरा. त्यांना वाटतं त्यांची छाती हत्ती एवढी मोठी आहे, असं चालायचे. हा वेगळाच प्राणी होता हा. आणि मी आता ते म्हणू शकत नाही, कारण आता गेली 5 वर्ष, येत्या 26 मेला अण्णांना जाऊन 5 वर्ष होतील. मी अण्णांना खूप मिस करतो मित्र. मी अण्णांना खूप जास्त मिस करतो, वेड्यासारखा मिस करतोय. पण अण्णा जेवढे दिवस जगले ना, खूप छान जगले. 94 वर्ष अण्णा जगले. माझ्याहून तरुण होते. शेवटी 72 दिवस आजारी पडले आणि विषय संपला. तेवढे 72 दिवस सोडलात तर एक दिवस पण ते ॲडमिट कधी झाले नाहीत. पण मला असं वाटायचं की मी म्हातारावर पण बापसोबत राहायला पाहिजे, कारण बापाची वेळेला मस्त चव होती. बाप दररोज बाहेर सांगायचं, आम्ही खायचो, खूप वेगळी आम्ही मजा केली होती. तुम्हाला सांगत होतो की अण्णा असे हवेत चालायचे, हवेत चालायचे. एक दिवशी अण्णा हवेत चालत होते, हवेत. मी ओपडीत बसलो होतो. मी अण्णांना म्हणलं, अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलेत, पडाल. म्हातारे झालात, हवेत चाललात, पडाल तुम्ही. अण्णांनी माझ्याकडे एकदम तिरप पाहिलं आणि मला म्हटले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? माझा प्रश्न काय? अण्णा तुम्ही हवेत चालला लागलात, पडाल. अण्णाचं उत्तर काय? तुला माहिती आहे का मी कोण आहे? हाय, माझा बाप आहे ना, मी कोण आहे मला कळे नाही. म्हणलं काय अण्णा तुम्हाला काय म्हणायचं आहे? बघा लेकरांनो, अण्णाने जे उत्तर दिलं ते प्रत्येकाच्या बापाने माईने उत्तर द्यावं असं उत्तर दिलं. अण्णा म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, आणि हा प्लास्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो? माईला आणि बापाला. हवेत चालवण्याची शक्ती तुमच्यामध्ये लेकरांनो तुम्हाला कळलंच नाही आहे. ती शक्ती बाहेर काढा, मस्त बाहेर काढा. माईला वाटलं पाहिजे ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे. बापाला वाटलं पाहिजे हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे. बहिणीला वाटलं पाहिजे हा माझा भाऊ आहे, भावाला वाटलं पाहिजे ही माझी बहीण आहे. अख्ख्या कुटुंबाला वाटलं पाहिजे आमची लेकरं आहेत. DL अकॅडमीला वाटलं पाहिजे आमच्या अकॅडमीचे लेकरं आहेत हे लहाने सर. तुम्हाला माहिती आहे काय कोण आहे ते? हे आमचे प्रोडक्शन आहे. पुण्याच्या बाहेर गेल्यानंतर पुणेकरांना वाटलं पाहिजे पुण्याचे लेकरं आहेत. तुम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जाल ना, अख्ख्या महाराष्ट्र वाटलं पाहिजे महाराष्ट्रीयन आहेत. आणि तुम्ही जेव्हा भारत देशाच्या बाहेर जाईल ना, अख्ख्या भारतीयाला वाटलं पाहिजे हे भारतीय आहेत. इतके मोठे व्हा. धन्यवाद. जोरदार टाळ्यांचा गजर एकदा सरांसाठी झाला पाहिजे. योगाने आज एकादशी आहे आणि आज विठ्ठलाच्या तोंडून आपल्याला इतकं प्रबोधनपर प्रेरणादायी वाक्य ऐकायला भेटलीत. आणि आज बाहेर आषाढी सारखा पाऊस पडतोय, याच्यापेक्षा दुसरा उत्तम योग असू शकत नाही. आज सरांनी या ठिकाणी आपल्याला अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलंय. देशपांडे अकॅडमीने मागच्या वर्षी JEE आणि नीटसाठी 5 मुलांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च उचलला होता. त्यापैकी 4 मुलं JEE आणि त्यातलीच 2 मुलं नीट क्वालिफाय झाली आहे. प्रदीप जायभाई नीट क्लिअर झालाय, अर्जुन पोकळे नीट, दिव्या जाधव, निशित राणे JEE क्लिअर झालेला आहे. माननीय डॉक्टर विठ्ठल लहाने सरांच्या हस्ते आपण सन्मान करतोय. त्यांना भावी आयुष्यात मेडिकल कॉलेजला जाऊन MBBS व्हायचंय आणि इतका सुंदर क्षण त्यांच्या आयुष्यात परत दुसरा येणार नाही की स्वतः डॉक्टर विठ्ठल लहाने त्यांचा सत्कार करतात. या सर्व मुलांचा पूर्ण राहण्याचा जेवण्याचा खर्च स्वतः अकॅडमीने गेली वर्षभर उचललेला आहे आणि त्यांचा खूप सुंदर स्कोअर आलेला आहे आणि निश्चितच त्यांना गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर त्यांचा लागणार आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. असं उत्तम कार्य सातत्याने घडत आहे. यावर्षी देशपांडे अकॅडमी 5 मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलणार आहे, ज्यांची खरंच आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे आणि उत्तम असं त्यांचं अकॅडमिक करिअर आहे, हुशार आहेत. आणि आम्ही नेहमी समाजाला आवाहन करतो की समाजातल्या लोकांनीही असं करावं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य आपल्याला ज्या आपल्या परीने करता येईल ते करत राहिलं पाहिजे. ही सर्वच मुलं देशपांडे अकॅडमीमध्येच राहतात आणि तिथेच अभ्यासिकेत सातत्याने अभ्यास करतात. प्रदीपला तर मी बऱ्याच वेळेस रात्री 1:30 वाजेपर्यंत अभ्यास करताना पाहिलंय लायब्ररीमध्ये. आणि सरांचा आदर्श खरंच आपण सर्वांनी घेण्यासारखा आहे.